विविध भारती पुणे ठळक बातम्या. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात आज ब्राह्ममुहूर्तापासून 6 वाजेपर्यंत 41 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे. त्यामुळे आतापर्यंत ही पर्वणी साधणाऱ्या एकूण भाविकांची संख्या विक्रमी 65 कोटींवर पोहोचली आहे. आज महाकुंभचा समारोप होत असून पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची एकूण संख्या विक्रमी 67 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील विविध महादेव मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होत आहे. पुण्येश्वर मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या भागातील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आल्याचं वाहतूक विभागानं म्हटलं आहे. होळी सणानिमित्त पुणे रेल्वे विभागानं पुणे ते हजरत निजामुद्दीन दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वेगाडी शुक्रवारी 7 मार्च आणि 14 मार्च रोजी सोडण्यात येणार आहे. पुण्यातून ही गाडी शुक्रवारी संध्याकाळी 5:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजता निजामुद्दीनला पोहोचेल. तर निजामुद्दीन इथून ही गाडी शनिवारी रात्री 10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता पुण्यात पोहोचेल. मध्य रेल्वेनं ही माहिती दिली आहे. रोटरी क्लब पर्वती आणि रुईया मूकबधीर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित क्रिकेट स्पर्धेत 8 संघांनी सहभाग घेतला होता. यात CR रंगनाथन टिंगरे नगर संघानं ही स्पर्धा जिंकली तर धायरीतल्या कर्णबधीर विद्यालयानं उपविजेतेपद मिळवलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.